पावसाळा सुरू झाल्याने डोंबिवलीतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दृश्य दिसत आहे. यामुळे वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान हे खड्डे बुजवताना आधी साचलेले खड्ड्यातील पाणी न काढताच त्यावर डांबर टाकून रोलर फिरला जात असल्याचा प्रकार डोंबिवली पश्चिमचे भाजप सचिव राहुल सकपाळ यांनी उघडकीस आणला आहे. तसेच ठेकेदार करत असलेल्या थूकपट्टीच्या कामाची पालिकेचा एकही अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करत नसल्याने ठेकेदार आपल्या मर्जीने काम करत असल्याचा आरोप देखील राहुल सकपाळ यांनी केला आहे. पावसात तुम्ही भर पावसात खड्डे कसे भरू शकता तुम्ही? एकतर खड्डे भरायचं काम होतं तर पावसाच्या अगोदर तुम्ही केलं पाहिजे होतं, ते पूर्ण करून घेतलं पाहिजे होतं. दरवेळी पावसाळ्यात 2 टाकी जवळवरून रस्त्याची अवस्था बघा, पूर्ण चाळण झाली आहे रस्त्याची. आता 10-15 दिवसापूर्वी काम केलेलं आहे. लोकांनी किती त्रास सहन करायचा त्याचा? कॉन्ट्रॅक्टर तुमचा तोच सेम कॉन्ट्रॅक्टर बदलला जात नाहीये. का बदलला जात नाहीये? बदला ना कॉन्ट्रॅक्टर, नसेल त्याला जमत तर. पाऊस थांबायची वाट पहा. जर खड्डे पडले तर पाऊस थांबायची कमीत कमी वाट पहा. पाऊस थांबल्यानंतर ते खड्ड्यातलं पाणी साफ करून नंतर पण डांबर टाकून प्रेस करा. तात्पुरता उपाय म्हणून तो आपण मान्य करू शकतो. पावसाच्या नंतर रस्ते होतील. पण आता जो उपाय केला जातोय तर सरळ थूकपट्टी म्हणून बोलतात ना, त्यामध्ये सगळं सुरू आहे. हे मान्यच नाही ना. लोक तिथे उभी आहेत, ते सांगतायत सुद्धा त्या लोकांना. तिथे आमचे काही मित्र ओळखीचे लोक ते बोलतात आम्ही सांगतो त्यांना की पाण्यात तुम्ही डांबर टाकून कसे काम करताय. तर त्यांचा कॉन्ट्रॅक्ट तिथे बोलतो की नाही असं नाही, बरोबर करतो आम्ही काम. आयुक्त आले आहेत ना, त्यांनी नक्की पाहणी करावीच. कारण जे रस्त्याची दुरवस्था, तुम्ही तर पत्रकार आहात, तुम्ही पाहत आहे रोज सगळं. 2 टाकी असू द्या, गरीबाचा वाडा असू द्या, किंवा तुम्ही मांगल्याचीतून येताना पण अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे. आता इथे पण रस्ता खणलेला, मध्ये टपऱ्या क्रॉस सगळ्या तोडून घेतल्या इथे गोपीनाथ चौकामध्ये. आता पण काम चाललंय तिथे काय डांबर टाकणार काय माहिती नाही. पण रस्त्याचं काम अक्षरशः पावसाळ्यामध्ये हे लोक कशी डांबरीचं काम करतात हे आम्हाला खरंच कळत नाहीये. तुम्हाला कामं जर करायची आहेत ना तर पावसाळ्याच्या अगोदर टेंडर निघतात. ते टेंडरची कामं पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरच झालेली पाहिजे. तुम्ही पाऊस पडत असताना डांबरीची कामं कशी करू शकता?